एकूणच इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये काय काय चर्चा झाली त्याची माहिती संजय राऊत देतात आणि आता आपण इतरही बातम्या पाहूयात। मॉन्सून अधिकृतपणे महाराष्ट्रात दाखल झाला असून दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांपर्यंत त्याची वाटचाल पूर्ण झाली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात मॉन्सून राज्याच्या इतरही काही भागांमध्ये पुढे सरकणार आहे। मात्र मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी काहीसा वेळ घेणार आहे, त्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आणखी काही काळ पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। आणि याच संदर्भात हवामान शास्त्रज्ञ SD सानप यांच्याशी आम्ही बातचीत केली। ते काय म्हणालेत आपण पाहूयात। सध्या राज्यभरातील शेतकरी मान्सूनची वाट पाहत आहेत। खरं तर यापूर्वी तळ कोकणात मान्सून दाखल झाला अशा बातम्या आल्या होत्या, मात्र आता मान्सूनची परिस्थिती काय आहे, पुढची वाटचाल मान्सूनची नेमकी कशी असणार आहे याबाबत माहिती घेणार आहोत। मी सध्या पुणे हवामान विभागात आहेत आणि माझ्यासोबत पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप सर आहेत। सर, सध्या मान्सूनची नेमकी काय परिस्थिती आहे? तो तळ कोकणात आला होता, मात्र पुढे कसं तो सरकतोय किंवा पोषक वातावरण आहे का? राईट, आजचं जर बघितलं आपण तर तो रत्नागिरीपर्यंत आलेला आहे। त्याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे त्यांनी कव्हर केलेले आहेत। त्यानंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरातून नॉर्थ ईस्टचे काही स्टेटसुद्धा आज कव्हर झालेले आहेत। सर, तुम्ही म्हणताय की तळ कोकणात तो दाखल झालेला आहे, मात्र कोकणातील जिल्ह्यांमध्ये तो सर्वदूर पडत नाही, तर काही भागांमध्ये तो पडतोय। तर सर्वदूर पाऊस कधी पडेल? दक्षिण कोकणातले काही डिस्ट्रिक्ट्स आहेत ज्यामध्ये सिंधुदुर्ग आहे, त्यानंतर रत्नागिरी आहे। तिथे मागील 24 ते 48 तासांमध्ये चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे। त्याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरचा काही भाग, इव्हन सांगलीला सुद्धा काल चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे, ज्यामध्ये सांगलीला 82 मिलीमीटर 82 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। आणि त्यामुळं आणि आपण इथं ह्या उपग्रहाच्या याच्यावरून छायाचित्रातून सुद्धा बघू शकतो की दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणमध्ये चांगल्या प्रकारे क्लाउडिंग किंवा ढग निर्मिती आहे। त्याचबरोबर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरामध्ये तो गेलेला आहे, जसं मी सांगितलं। संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी मान्सूनला किती कालावधी लागू शकतो? सध्याची नेमकी परिस्थिती पाहून काय अंदाज व्यक्त केला जातो? आता येणाऱ्या 2 ते 3 दिवसाचा जर आपण कंडिशन्स बघितल्या वातावरणातल्या, तर 2 ते 3 दिवसामध्ये महाराष्ट्रातील अजून काही भागामध्ये तो ॲडव्हान्स करण्याची शक्यता आहे। आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं आता तरी सांगणं कठीण आहे। आपण 2 ते 3 दिवसांचाच अंदाज देतो की पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये कंडिशन्स कशा असतील। आता आपण इथं जर बघितलं, आजचा जर प्रोग्रेस बघितला तर तो तळ कोकणामध्ये आलेला आहे, जसं आपण बघतोय। आणि त्यानंतर सरासरी जर तारीख बघितली तर ती 10 जूनपर्यंत तो मुंबईसह पुणे आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये येतो आणि 15 जूनला त्यांनी महाराष्ट्रातील बहुतांश भाग कव्हर केलेला असतो, एक्सेप्ट हे जे छोटासा रिजन आहे तो सोडला तर आत्ता जर मी जसं सांगितलं 2 ते 3 दिवसांमध्ये तो महाराष्ट्रातील अजून काही भाग कव्हर करू शकतो, परंतु पूर्ण महाराष्ट्र कधी कव्हर करेल हे त्या वेळच्या कंडिशन्सवर अवलंबून असेल। सरासरी सर 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होतो। यावर्षी देखील तसाच अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो की उशीर होऊ शकतो? नाही, जसं मी सांगितलं की येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये अजून काही भाग तो कव्हर करू शकतो, परंतु पूर्ण महाराष्ट्र कधी कव्हर करेल हे ह्या वेळी सांगणं डिफिकल्ट आहे। आपण त्याचे अपडेट दरवेळी देत असतो। बरं, आत्ता जी मान्सूनची प्रोग्रेस चालू आहे ती समाधानकारक आहे, सामान्य आहे की तो रेंगाळतोय? नेमका काय अंदाज आहे? हा रेंगाळतो असं आपण म्हणणार नाही, कारण आज 8 तारीख आहे आणि सरासरी तारीख जर बघितली तळ कोकणातली तर ती 6-7 तारखेला तो तळ कोकणात येतो आणि त्यानंतर त्याचा प्रोग्रेस पण व्यवस्थितच आहे आतापर्यंतचा। पुढं कसं राहील हे आपल्याला त्या वेळेच्या हवामानाच्या कंडिशन्सवर अवलंबून असेल। आता तो पुढं इथून तळ कोकणातून किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्रातून पुढं कधी जाईल याचे अपडेट्स आपण दररोज देतोय आणि ते कळवले जातील। नक्कीच आपण पाहतोय की सध्या तरी तळ कोकणात मान्सून दाखल झाला आहे आणि तो पुढे सरकण्यासाठी काही कालावधी लागू शकतो असा भारतीय हवामान विभागाचा सध्या अंदाज असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस सुरू होण्यासाठी शेतकऱ्यांना अद्याप देखील प्रतीक्षा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे।